अगर सच में सेवा करना चाहते हो तो आप जहाँ रहते हो वहाँ पे बाबाजी का धाम शुरू करो. ओके. त्या फोटोमध्ये लिहिलेलं असायचं की चिंता मत कर बेटी मैं बैठा हूँ ना, बस राम राम बोल दे. ओके. हनुमानजीची मूर्ती स्थापना करायची आहे तर तुम्ही मना करू नका, सगळी ओके. व्यवस्था मी करेन. हां. लगेच हो म्हटलं. मग त्यांनी प्राणप्रतिष्ठा वगैरे कार्यक्रम सगळा केला. खूप चांगला मोठा झाला तो कार्यक्रम. भंडारा वगैरे केला होता. हनुमान जी तो आ गए, अभी बाबा जी की मूर्ति भी आनी चाहिए, तो इसकी व्यवस्था मैं करूँगा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर संगीता आनंद, ज्यांनी नीमकरोली बाबा ठाणे या मंदिराची स्थापना केली आहे. डॉक्टर संगीता आनंद यांनी PhD केली आहे डॉक्टरेट इन मॅनेजमेंटमध्ये आणि हे कॉर्पोरेट लाईफ सकट सोशल वर्करसुद्धा आहेत. भरपूर महिलांची ज्यांची आर्थिक स्थिती खूप खराब होती त्यांना शून्यापासून एक बिझनेस सेट करेपर्यंत ह्यांनी खूप मदत केली आहे. तेच नाही तर त्यांनी अनाथ मुलांनाही खूप मदत केली आहे आणि आता पण ते करतात. तर अचानक यांच्या लाईफमध्ये असं काय झालं की कॉर्पोरेट लाईफ आणि सोशल काम करता करता ह्यांनी नीमकरोली बाबा मंदिर ठाणे या मंदिराची स्थापना केली. तर आजचा पॉडकास्ट खूप इंटरेस्टिंग असणार आहे. बघूया नीमकरोली बाबा ठाणे हे मंदिर ह्याची स्थापना कशी झाली. जय श्रीराम, जय बाबाजी. जय श्रीराम. तर ताई, मला ना जाणून घ्यायचं आहे की तुमची लाईफ कॉर्पोरेट लाईफपासून त्यानंतर मग तुमची जी स्पिरिच्युअल लाईफची जर्नी आहे ती माझ्या ऑडियन्सला तुम्ही एकदा सांगा. नक्कीच. आधी तर थँक्यू सो मच सागर, तू बोलवलंस मला आणि मला पाहिजेच होतं की माझं एक्सपिरियन्स मला लोकांपर्यंत पोचवायचं आहे. ओके. तर माझं लाईफ जर्नी असं आहे का म्हणजे मी डॉक्टरेट आहे, स्वतः PhD केलं आहे आणि बरीच वर्ष कॉर्पोरेटमध्ये काम केलं आहे. काम करता करता माझे काही NGOज पण मी फॉर्म केले. त्याच्या अंतर्गत मी महिला सक्षमीकरणचं काम करत होती. म्हणजे जॉबला असतानाच तसे बरेच म्हणजे ट्रेनिंग सेंटर, स्किल डेव्हलपमेंट सेंटर हे आम्ही इंटिरियर्स ऑफ ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये स्टार्ट केले होते. ओके. तर तिथे कसं महिलांना टेलरिंगचे क्लासेस, ब्युटिशियनचे क्लासेस हे सगळं शिकवून म्हणजे फ्री ऑफ चार्ज होतं. सगळा खर्च मी मॅनेज करत होती. कारण कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये तुम्हाला माहिती आहे सॅलरी तर चांगलीच असते. तर मग मला असं होतं की मला सोसायटीला पण देणं लागतंय, तर आपण कसं तरी आपण करायला पाहिजे. तर ते करता करता खूप ब्लेसिंग्स मिळवले. म्हणजे बऱ्याच महिला माझ्याकडे आल्या हेल्पसाठी, त्यांना मी करत गेली. त्याचबरोबर मेडिकल हेल्प म्हणा किंवा कोणाचं एज्युकेशनसाठी मेरिट्सवर. बघा 2 प्रकार असतं. ज्यांना फ्री मिळतं म्हणून ते फ्रीसाठी येतच असतात. बरोबर. पण जेन्युनली ज्यांना गरज आहे ना त्या लोकांपर्यंत मला पोचवायचं होतं. तर ते काम मी करत होती ऑफिसमध्ये असताना. पण हे करत करत नेहमी मला असं एक काहीतरी व्हॅक्यूम वाटायचं की जॉब सॅटिस्फॅक्शन येतच नव्हतं की मी एवढं करते आहे तर काय कुठे जाते मला काही कळतच नाही आहे. पण माझे बॉस जे होते ना खूप चांगले होते खरंच. ते सपोर्ट करायचे. कुठल्याही डोनेशन ड्राईव्हला जायचं आहे तर ते मला सांगायचे ठीक आहे जाना है चली जाओ असं. पण मला ते कुठेतरी असं वाटायचं की नाही म्हणजे आपण ॲडव्हान्टेज घेतोय ऑफिसमध्ये, एक काम करतोय, सॅलरी घेतोय आणि प्लस आपण आपलंही काम करतोय. तर माइट एज वेल आपण हे करूया पण फ्री होऊन करूया. करेक्ट. आणि फ्रीलान्सिंग करू. आता एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तर फ्रीलान्सिंग करू, आपण काम करू. तर मी माझं जे कॉर्पोरेट वर्ल्ड सोडायचं एक डेट पण नक्की केलं होतं. ओके. 11/11/22 मी जॉब सोडणार. ओके. 2022 मध्ये. 2022 मध्ये 11/11/22. कारण हे लक्षात राहील कायम. कोणी विचारलं तर मी सांगू शकेन की 11 तारखेला 11व्या महिन्यात 2022 मी लास्ट गुड बाय सांगितलं. पण मग सर म्हणाले ठीक है म्हणजे करना है तो आप यहीं पे रुक के भी कर सकते हैं. तर मी म्हणाली नाही, मुझे फ्री होके ही करना है. तर एक ते होतं डोक्यात की स्वतःचं काहीतरी करेन. एक सोशल एंटरप्रेनर व्हायचं होतं आणि माझी स्वतःची कंपनी मी स्टार्ट केली. रिअल इस्टेटमध्ये कन्सल्टन्सी आणि लायझनिंगचं काम मी करत होते. तर असं करता करता मला हे रिअलाईज झालं की कामं मार्केटमध्ये खूप आहेत पण राईट माणसं नाही आहेत करायला. आयदर कोणीतरी डिले करतंय किंवा चीट करतंय असं बरेच होतं. तर मला वाटलं की चला हे पण एक हेल्प म्हणून आपल्याला करता येईल लोकांची मदत. आणि बरेचसे प्रॉपर्टी लिगल मॅटर्समध्ये असे अडकलेले होते. तर ती कामं माझ्याकडे आली. मी स्टार्ट तर केलं पण ना एक एक करून ना नुकसान व्हायला लागलं. ओके. म्हणजे कामं व्हायची अगदी लास्ट स्टेजला
काही ना काही होऊन ते व्हायचंच नाही. डील कॅन्सल किंवा पैसे दिलेले रिफंड यायचे नाही किंवा क्लायंट्स पेमेंटच करायचे नाही, असा बराच त्रास झाला मला. तर मला ते कळतच नव्हतं की नक्की झालंय काय. ओके. मग कुठेतरी मला असं वाटलं की आपण कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये होतो, चांगली सॅलरी होती आणि ते सोडून आपण हे केलंय. मग घरचे पण सांगायला लागले की तुला चांगलं होतं, कशाला केलं असं. तर मी म्हटलं नाही, मला करायचंय, बघूया काय होतंय ते पुढे. मग मी एक प्रोजेक्ट आला माझ्याकडे रिडेव्हलपमेंटचा वेस्टर्न साईडला. म्हटलं ते करूया. तर तिथे मोठी अमाऊंट मी देऊन, म्हणजे माझे सेविंग्स वगैरे तोडून मी ते अमाऊंट दिलं, टोकन अमाऊंट दिलं. ओके. पण नेमका तो माणूस पण चीट निघाला. अरे बापरे. तर माझे 11 लाख रुपये तिथे फसले. तर मी म्हटलं आता करायचं काय, मला काय सुचतच नव्हतं. हळूहळू ना माझा कॉन्फिडन्स जो होता ना एक लेवलला की मैं हे करणार ते करणार असं बरोबर तसं, बरोबर. तो कुठेतरी असा खाली 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 तो बार असा खाली येत गेला. म्हणजे मला कळायचंच नाही काय आणि ते चाललंय एकदाच का नाही ना, लाईफमध्ये. जास्त 3-4 वेळा झाल्यावरती ते ऑटोमॅटिकली म्हणजे कॉन्फिडन्स लो होतो. हो. आणि जे कनेक्शन्स जे आपण बनवतो आपल्या वर्किंग लाईफ, म्हणजे कॉर्पोरेट कल्चरमध्ये नेटवर्किंग करतो, कॉन्टॅक्ट्स बनवतो, ते सगळं नंतर रिअलाइज झालं की त्या चेअरवर होती म्हणून ते होतं, हां. आता ते नाही आहे. तर मला 0पासून स्टार्ट करायचं आहे. पण ठीक आहे, चला, त्यांना जे ठीक वाटलं तसं. पण मग तो जास्त विचार न करता मी सुरूच ठेवलं माझं काम. मग हळूहळू ना मला ते असं झालं की चला, कोणतरी बोललंय पत्रिका दाखव, तुझं काहीतरी 7.5 असेल, तू ही पूजा केली नाही म्हणून. आणि प्रत्येकाने जे 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 सांगितलं, तर मला असं वाटलं हे नाही केलं तर माझं काम होणार नाही, तर मला हे केलं पाहिजे. बरोबर. मग ते मी त्याच्या मागे लागली, देवळात जा. आणि मग सारखं देवाला मी एकच विचारायची की म्हणजे काय केलंय मी असं, मी लोकांची मदतच केली आहे, हेल्प केलं आहे, पण माझ्या बाबतीत असं का होतंय, मला काही कळत नाही आहे, तुम्ही मला मार्ग दाखवा असं. पण मग काय मला त्याचं उत्तर मिळालं नाही. मग एकदा मी करवीर पीठात शंकराचार्यांना भेटली, तर त्यांनी सांगितलं तू बनारसला जा आणि तिथे सुंदरकांडचा पाठ कर. ओके. आता हे करायचं, मी कधी सुंदरकांड खरंच नाही वाचलं, मला माहीतच नाही. तरी पण मी गेली, ते पाठ केला, रिटर्न आली, त्यांना सांगितलं मी हे केलं. मग त्यांनी अजून एक पूजा सजेस्ट केली, ओके. ते केलं. सगळं करत करत तरी तो ना, काय होतं, आपलं सेविंग्स, आपलं जे काय आपण FDs केलेलं ते तोडून तोडून आपण काम करतोय आणि इन्कम काहीच नाही. बरोबर. माझं पर्सनल इन्कम असं काहीच नाही, सगळं सेविंग करून. आणि 1-1.5 वर्ष झालं स्ट्रगल करते करते करते, मग काय कळतच नव्हतं मला. मग एके दिवशी असंच बसली होती तर सोशल मीडियावर माझ्या मैत्रिणीचा एक मी फोटो पाहिला, तिने सेल्फी टाकला होता आणि मागे असं मंदिर दिसलं रेड कलरचं, रेड अँड येलो, आणि तिने फक्त लिहिलं होतं कॅंचीधाम. ओके. तर मी म्हटलं आता ही कुठे पोचली जाऊन कॅंचीधाम, तर मी ते इग्नोर केलं. मग तिचं मी फोटो पाहिल्यानंतर मग मला वाटलं काय आहे कॅंचीधाम, मला खरंच माहीत नव्हतं काय आहे. आणि मग ते तिथेच सोडून दिलं. थोड्या दिवसानंतर, म्हणजे आपण म्हणतो ना की आपण एक चेंज करायला सोशल मीडियाला माइंड चेंज करायला जातो, मग तो फोटो यायचा बाबांचा. आणि त्या फोटोमध्ये लिहिलेलं असायचं की चिंता मत कर बेटी, मैं बैठा हूँ ना, बस राम राम बोल दे. ओके. आणि फोटो बघून मी राम राम बोलायचे आणि सांगायचे बाबा जो भी है ना, आप मुझे इसमें से निकाल दो बाहर. मग कधी यायचं असं की मोतीचूर के लड्डू हनुमान मंदिर में ले आना, मैं तुझे वहाँ मिलूंगा. तर मग अगदी श्रद्धेने मी जायची लाडू घेऊन मंदिरात, आणि मग तिथे कोणी दिसलं तर त्यांना लाडू वगैरे द्यायची आणि बोलायची बाबा मला ह्यातनं काढा बाहेर लवकर, म्हणजे मी कंटाळली अक्षरशः. त्या फेजमध्ये असंही झालं एक वेळ की मी ती मेंटली एवढी डिस्टर्ब झाली की मला थेरपीज घ्यावे लागले, मेंटल थेरपीज. आणि मग ते थेरपीजची मला हळूहळू सवय लागायला लागली, चांगलं वाटायचं तिथे जाऊन. पण नंतर तिथून आल्यानंतर परत तेच, म्हणजे ते असं ना की आता पुढे काय होणार, पुढे काय होणार, आपण आपलं इन्कम काहीच नाही. आणि तो सगळ्यात खराब स्ट्रेस असतो ना, तो फायनान्शियल स्ट्रेस. फायनान्शियल, करेक्ट. इतर स्ट्रेस तुम्ही कसंही टॅकल करू शकाल, पण फायनान्शियल स्ट्रेस तुम्हाला जेव्हा लोकांचे देणं आहे, EMIs आहेत, मुलांचं शिक्षण आहे, सगळं आहे, तर कसं करायचं आहे, म्हणजे मला सुचतच नव्हतं काय. तर मी ते खूप म्हणजे अगदीच अपसेट व्हायला लागले. पण मग त्याच ड्युरेशनमध्ये बाबांचे पोस्टर्स वगैरे यायला लागले. हा जूनचा महिना चालू झाला 2024. ओके. 24. हां. 22 पासनं ते माझं चालूच होतंय, 24 पर्यंत. 24 2 वर्ष होत आली ऑलमोस्ट.
आणि मग फोटो पाहिल्यानंतर बाबांचं जेव्हा जूनमध्ये फोटोज यायला लागले, पोस्टर्स यायला लागले, मग कधी यायचं की बस राम राम जप कर दे, असं. हनुमान चालीसा एक महामंत्र आहे, तर मी तेव्हा हनुमान चालीसा वगैरे वाचलं नाही कधी, पण राम राम बोलायची. मग एके दिवशी असं मनात आलं की चला आपण ना कॅंचीधामला जाऊन येऊया. हा. अचानकच ठरलं की जाऊया असं. तो होता जुलैचा महिना. तर आपल्याकडे जुलैमध्ये कसा पाऊस वगैरे असतो ना Correct. जास्त. तर एंड ऑफ जुलैला आम्ही विचार केला कॅंचीधामला जाऊया. तर मी 26 जुलैला कॅंचीधामला पोचले. ओके. आणि पोचल्यानंतर म्हणजे ते पण असं अगदी डिसिजन घेतलं जाऊया म्हणजे जाऊया. हा. नेक्स्ट डे आज ठरवलं जाऊया, नेक्स्ट डे आम्ही निघालो. पोचल्यानंतर तिथे स्टेशनला आली तर मग मला असं झालं आता पहाडी रस्ता आहे ना, म्हणजे कसं काय होईल तिथे. तर मला आणि आपल्या इथे कॅब्स वगैरे खूप खराब येतात. करेक्ट तर करेक्ट. मला तिकडच्या कॅब्सची तर गॅरंटीच नव्हती. मला वाटलं बापरे याचा ब्रेक नाही लागला तर, म्हणजे असे नेगेटिव्ह थॉट्स. म्हटलं जाऊ दे, त्या बाबांनी बोलवलं आहे तर काहीतरी चांगलंच होईल. बरोबर. एक गाडी आली, आम्ही बसलो. मग पटपट त्यांनी खूप नेगोशिएट पण नाही केलं जास्त आणि बसलो आम्ही. नंतर विचारलं तर गाडी नवीन होती, छान होती एकदम. तर मी म्हटलं गाडी, तर बोला हाँ अभी 5 दिन ही हुआ है, आज 5वां ही दिन आहे. म्हटलं अरे वा, चांगली नवीन गाडी भेटली. मग मी इथे थोडंसं स्टडी केलं होतं कॅंचीधामचं. तर बरंच ट्रॅफिक असतं, लाईन असते. ओके. मला काही ट्रॅफिक नाही मिळालं, लाईन नाही मिळाली आणि मी कॅंचीधामला पोचले. पोचल्यानंतर तिथे 2 तास लगभग आतमध्ये मी बसून हळूहळू का होईना हनुमान चालीसा वाचला ओके. आणि शांत बसून बाबांशी असं एक सांगितलं की बाबा मला ना ह्यातनं बाहेर काढा. हिंदीमध्ये सांगा, मुझे यहाँ से इसमें से निकालो, आप जो भी बोलेंगे ना मैं करूँगी, बस आप बोलो मुझे क्या करना है. मैं इतनी परेशान हो गई हूँ की म्हणजे मेरे को लाईफ में आगे क्या करना है समझ में ही नहीं आ रहा है. असं मी प्रे करत होती आणि मग झालं निघत होती तर एका सिक्युरिटीने हाक मारली, अभी आप जाओ मत, आरती होने वाली है. ओके. आम्ही म्हटलं चांगलं इंडिकेशन आहे, थांबवलंय. आरती वगैरे केली. मग आम्ही टेम्पल ऑफिस, ट्रस्ट ऑफिस आहे तिथे आम्ही भेटायला गेलो. तर भेटायला गेल्यानंतर मग तिथे बसले होते ट्रस्टी. त्यांना सांगितलं की मला बाबांसाठी करायचं आहे काहीतरी, तुम्ही सांगा काय करायचं, मुझे सेवा करनी है. तर ते हसायला लागले. ते म्हणतात क्या सेवा करोगे, यहाँ पे तो बहुत आती है सेवा, अगर सच में सेवा करना चाहते हो तो आप जहाँ रहते हो वहाँ पे बाबाजी का धाम शुरू करो. ओके. तर मला एकदम आश्चर्य झालं आणि थोडं टेन्शन पण आलं की ऑलरेडी फायनान्शियल स्ट्रेसमध्ये आहे, आता हे धाम सुरू करायचं म्हणजे मोठी जबाबदारी आहे. कसं करणार, काय करणार, काही माहीत नाही. मग मी त्यांना बोलली, मी म्हटलं मैं यहाँ बैठ के बोल रही थी बाबाजी को मन ही मन कि बाबाजी आप जो बोलेंगे मैं करूँगी. और इससे पहले मैंने कुछ इंस्टाग्राम पे पढ़ा भी था कि तेरी कुछ नहीं, कोई नहीं सुनता है तो मेरे फ़ोटो के आगे बोल दे, मैं सबकी सुनता हूँ. तर मी त्यांना म्हटलं सर जी बाबा इतनी जल्दी सुनेंगे मुझे नहीं पता था, मैंने अभी बोला और बाबा जी का ऐसे आपने बोल दिया. मग त्यांनाही आश्चर्य वाटलं. ते म्हणाले की देखो बेटा आप आए हो इतनी दूर से और मैं आपको एक बात बताऊं, इतने लोग आते हैं, मैंने कभी किसी को नहीं बोला. मंदिर ओपन करना. हाँ, लेकिन आप आए, पता नहीं मेरे मुख से निकल गया, तो आप ये बाबाजी का आदेश समझो और करो. म्हटलं आदेश मिळालाय आता, म्हणजे टेन्शन अजून वाढलं माझं. Correct. मग मी त्यांना सगळं विचारत बसली की पूजापाठ कैसे करना है, क्या करना है. त्यांनी मला व्यवस्थित सगळं गाईड केलं आणि ते म्हणाले फक्त परत जा तिकडे, एक जागा बघ स्वच्छ अशी चांगली, जिथे शांत असेल, लोक येतील, बसतील, हनुमान चालीसा वाचतील, मेडिटेशन करतील आणि जातील. फार असं काही गजबजलाला नको, वस्ती म्हणजे शांत पाहिजे. आणि तू फक्त बाबाजीचा फोटो लाव तिथे. ओके. फोटो लाव आणि आपोआप मग बघ कशी कामं होतील तुझी, म्हणजे जे काय येईल ते आपोआप होईल, मग तुला काही करायला लागणार नाही. आणि एकदा बाबाजींची कृपा झाली तर ते आपोआप ऑटोमॅटिक मोडमध्ये होईल. मग मी म्हटलं मूर्तीचं कसं करायचं, हनुमानजीची मूर्ती राईट. प्राणप्रतिष्ठा करायची आहे का, बाबाजींची मूर्ती कशी करायची आहे. तर ते म्हणाले हनुमान जी को आना है तो वो स्वयं आएंगे. ओके. और बाबा जी को भी आना है तो वो स्वयं आएंगे, तुम्हें कुछ नाही करना है. नुसतं फोटो लावायला बोलले त्यांनी. हां. मग आली मी रिटर्न. आल्यानंतर मग आम्ही विचार केला आता काय करायचं, आता सांगितलंय आणि आपण पण एकदम करूया आता अगदी जोशमध्ये, चला. मग आम्ही एक जागा अशी शोधायला सुरू केली.
तर एक आम्हाला भेटलं, एक बंगलोसारखं भेटलं आम्हाला. ओके. तर आम्ही विचार केला त्या बंगलोमध्ये आपण मेडिटेशन सेंटर करूया, म्हणजे शांत राहील, लोक येतील. तर तिथे आम्ही रेंटवर सध्या घेतल्यानंतर सगळं डील झालं. त्यानंतर तिथून ऑब्जेक्शन आला. ते म्हणतात की बाहेरची लोक इथे अलाउडच नाही आहे, आतमध्ये येऊ शकणार नाही. अच्छा. हां. परत मी फसली. मी म्हटलं आता बरोबर. बापरे, डिपॉझिट कसे कसे अरेंज करून दिलंय, आता नंतर काय, आता लोकच येणार नाही तर तो Correct. बाबाजींचा मेसेज लोकांपर्यंत हां, पोहोचणार. आणि त्या मेडिटेशन मध्ये ऑब्व्हियसली बाहेरचेच लोक येणार आहेत. बाहेरचेच येणार. आपण करून करून किती करणार, करायचं बरोबर. असेल तर आपण घरीच केलं असतं. बरोबर बरोबर. मग तिथे मला खूप अगदी असं रडायलाच आलं. तिथून निघाल्यानंतर खूप जोरात पाऊस आला. हम्म. हा ऑगस्ट लागला होता लगभग. ओके. ऑगस्टमध्ये, खूप मिड ऑफ ऑगस्टला होतो आणि खूप पाऊस लागला. आता करायचं काय, आणि आपोआप एका जागेवर माझी गाडी थांबली. म्हणजे बंदच झाली. ती काय झालं मला माहीतच नाही. ओके. ऑटोमॅटिक कार आहे, अशी बंद कधी होत नाही. आणि त्या दिवशी ती पाऊस आला जोरात आणि ती बंद झाली. अच्छा. आणि जिथे बंद झाली आता तिथेच बाबाजींचं धाम आहे. ओके. हां, मी जेव्हा बघितलं तर ते एक स्ट्रक्चर मला दिसलं, इनकम्प्लीट असं होतं. आणि एक माणूस उभा होता आणि 2 वर्कर काम करत होते. आणि त्या झाडाचा पाला गाडीवर पडत होता. ओके. आणि छोटे छोटे असे लाकडं वगैरे पडत होते, म्हणजे इंडिकेट करत होते की तिथे प्लेस आहे चांगली. हां. तर मी उतरली, त्यांच्याशी बोलली वगैरे, असं दादा काय आम्हाला रेंटवर घ्यायचं. आणि त्यांना स्पष्ट सांगितलं, हे मंदिर आहे, तुम्ही मेडिटेशन समजा, धाम समजा किंवा मंदिर समजा, जे तुम्हाला समजायचे समजा, आश्रम पण लोक समजा, येणार. पण लोक येणार. हां. तुमची परवानगी असेल तर आपण पुढे जाऊया. बरोबर. ते म्हणाले ह्याच्यापेक्षा अजून चांगलं काम काय होऊ शकतं, हम्म. करा तुम्ही, माझं काही ऑब्जेक्शन नाही आहे. बरोबर. अरे वा, चांगलं आहे. मग मी त्यांच्याशी अजून डिटेलमध्ये सगळं विचारलं, रेंट काय, डिपॉझिट काय. मग ते एवढं बोलले. मी म्हटलं आता बापरे, डिपॉझिट आता आणायचं कुठून ना, म्हणजे एक ऑलरेडी देऊन बसलोय, बरोबर बरोबर. त्यातनं आता दुसरं, हां. परत आता ह्यानी काही पलटी मारली तर करायचं काय, असं Correct. ते एक टेन्शन होतं. पण सेल्फ डाऊट काढून मी बाबाजींना सांगितलं, बाबाजी आप भी रास्ता दिखाओ, अभी इसमें से भी निकाल दो. मग माझ्याकडे जे बंगलो घेतला होता रेंटवर, त्याचं एक कार्पेंटरचं काम चालू केलेलं. ओके. तर त्याला द्यायला मी एक चेक ठेवला होता हाताशी, 25,000चा. आणि तो ओनर जागेचा जो भेटला, मग मी तो चेक त्याला देऊन टाकला, पण अकाउंटला बॅलन्स नव्हता. ओके. मी त्याला म्हटलं, दादा मी देतोय, पण तुम्ही चेक आता टाकू नका. हां हां. सांगितल्यावरती. हां, 2 दिवसांनी टाका. हां हां. आता 2 दिवसांनी कुठून येणार पेमेंट मला माहीत नव्हतं. पण मी सांगितल्यावरती 2 दिवसांनी टाका. हां, पण नेक्स्ट डे माझं एक पेमेंट अडकलं होतं 2 लाखाचं, ते आलं. अच्छा. मग मी त्यांना लगेच खुश होऊन सांगितलं की, हां. फोन केला आणि सांगितलं आता टाका. आणि बाकीचं डिपॉझिट दिलं. आणि मग म्हटलं आता आम्हाला चावी वगैरे द्या, आम्ही हे काम सुरू करतो. काम सुरू केलं, पेंटरला बोलवलं. आता ते स्ट्रक्चर कसं, एक त्यांनी ग्राउंड प्लस 1च्या हिशोबाने केलं होतं. ओके. आता त्याला द्यायचं होतं एक मंदिराचा स्वरूप, जसं कॅन्चीधामला कलर कॉम्बिनेशन आहे तसं आम्हाला करायचं होतं. मग पेंटरला बोलवलं, त्याला सांगितलं हे असं असं करायचं आहे. तर ते म्हणाले हां करूया ना ताई, काही प्रॉब्लेम नाही आहे, आपण करूया. मग म्हटलं आता तुम्ही दादा काम चालू ठेवा, मी बाबांना नमस्कार करायला चालली आहे मथुरेला, वृंदावनला. बाबांची समाधी आहे तिथे. तर वृंदावनला जाऊन येते, तोपर्यंत बघा जेवढं तुम्हाला जमतंय तेवढं करा. आणि सागर, ट्रस्ट मी जेव्हा 8व्या दिवशी रिटर्न आली ना, तो अगदी मंदिराचं स्वरूप त्या पेंटरनी देऊन टाकला होता. ओके. म्हणजे ऑलमोस्ट रेडी होता. रेडी होतं. मग आम्ही तो फोटो बाबाजींचा फ्रेम करायला दिला होता. ते पण फोटो नाही आहे, तो पेंटिंग आहे. ओके. पेंटिंग. एका मुलाला मी कोविडमध्ये मदत केली होती, तर त्या आर्टिस्ट आहे तो. तर मी त्याला विचारलं की विजय मुझे आप पेंटिंग करके दोगे, तर त्यालाही बाबा माहीत नव्हते. ओके. त्याला माहीत नव्हते. मी त्याला फोटो पाठवलं, तर तो मला विचारतो की ये आपके दादाजी है क्या? अच्छा. हां. तर म्हटलं नहीं, ये बाबा है, गुरु है, तो आप करो, ये पेंटिंग बना के मुझे भेजो. तो म्हणाला मालूम नहीं दीदी, लेकिन मैं आपकी मदद करना चाहता हूँ. अभी तो जॉब कर नहीं रहा हूँ, पढ़ रहा हूँ, तो आप मुझे मटेरियल कॉस्ट दे देना. ओके. मैं आपको पेंटिंग बना के भेजता हूँ, मुझे मेरा आर्टिस्ट का कॉस्ट नहीं चाहिए. मैंने बोला फिर भी कुछ होगा तो बताना. तो बोले नहीं, मैं खाली पेंट्स का खर्चा देते ना. आणि मी खरंच सांगते, मग मला एवढं ते चांगलं वाटलं ना, त्याला ते जाणीव होती की हिने.
आणि त्याला हेल्प केलं तर त्यांनी ते कसं तरी मला ते म्हणजे करेक्ट. परतफेड केली आणि मी तेच थँक्यू म्हटलं. तर प्रत्येक स्टेपला मी थँक्यू बोलत बोलत बाबांना पुढे पुढे आम्ही जात गेलो. नंतर पेंटिंग आलं, फ्रेम बनली आणि मग ती फ्रेम आम्ही तिथे लावली. ती तारीख होती 14 सप्टेंबर ओके 2024. ओके आणि एकदा फोटो लावला की मग दिवा लावला तर तो आम्ही अखंड ज्योतच ठेवतो. त्यानंतर रोज सकाळ संध्याकाळ हनुमान चालीसा आरती करतो, भोग चढवतो, असं प्रसाद वगैरे असतं. मग 2-3 दिवसानंतर मग एका माणसाने मला इंस्टाग्रामवर मेसेज करायला चालू केलं. बाबांचं सोशल हँडल आहे त्याच्यावर की आपको मिलना है, आपको कभी टाइम है, असे. तर थोडंसं आम्ही म्हटलं आता ह्याला काय असेल काम माहीत नाही मला. तर तरी पण म्हटलं ठीक आहे, आप आ जाइए, संडे मिलने. रविवारी त्याला बोलवलं. तर त्याने विचारलं किती वाजता येऊ. म्हटलं 11पर्यंत या. पण तो एवढा चांगला माणूस आहे, तो 10 वाजताच येऊन बसला सकाळी. आता आला, मी म्हटलं ठीक आहे आलेत तर आता बोलून घेऊया आपण. तर ते मुलुंडला राहतात, त्यांचं नाव मयूरभाई. तर मयूरभाईला विचारलं, म्हटलं क्या मतलब बताइए कैसे आपका आना हुआ. तो पहला तो ये म्हणाले कि आपने ये कार्य जो किया है बाबा जी का यहाँ पे धाम शुरू करके, ये सबसे बड़ा है और मैं इसमें आपके साथ जुड़ना चाहता हूँ. तर मी म्हटलं बताइए आप कैसे जुड़ना चाहते हो. तर मला म्हणाला की मी बाबाजी हनुमानजीची मूर्ती स्थापना करायची आहे, तर तुम्ही मना करू नका, सगळी व्यवस्था मी करेन. तर मला लगेच ते कॅन्चीधामचं आठवलं की ऑटोमॅटिक. आणि हनुमानजीला यायचं ते स्वतः येते. तर मी त्यांना लगेच हो म्हटलं. मग त्यांनी प्राणप्रतिष्ठा वगैरे कार्यक्रम सगळं केला. खूप चांगला मोठा झाला तो कार्यक्रम. भंडारा वगैरे केला होता आम्ही. आणि त्याच्या नेक्स्ट डे मला अजून एका माणसाने कॉल केला. त्यांचं नाव आहे कुणालभाई. ओके ते साऊथ साईडला साऊथ मुंबईला राहतात. आणि ते म्हणाले दीदी आपसे थोड़ा बात करना था. मैं बोला हाँ बोलिए ना. तर ते म्हणतात हनुमान जी तो आ गए, अभी बाबा जी की मूर्ति भी आनी चाहिए, तो इसकी व्यवस्था मैं करूँगा. तर मला ते एवढं शॉकिंग झालं की बॅक टू बॅक सगळं. मग बाबाजींची प्राणप्रतिष्ठा 5 डिसेंबरला झाली. ओके लास्ट इयर. ते होऊन बरीच म्हणजे तो एक 3-4 दिवसाचा कार्यक्रमच आम्ही केलेला. त्याच्यामध्ये ब्लँकेट डोनेशन ड्राईव्ह वगैरे केलेले. नाही म्हटलं तरी 550 ब्लँकेट्स आम्ही दिले डोनेशनमध्ये. म्हणजे लोकांना अपील केलं होतं, ज्यांना कोणाला द्यायचं आहे तर ते आणून द्या आमच्याकडे, आणि आम्ही स्वतः पण कॉन्ट्रीब्यूट केलं होतं. अशी 550 ब्लँकेट्स आम्ही दिले लोकांना. भंडारा केले. परत तुला सांगते रोज 3-4 दिवसात ना 400, 450, 500 लोक प्रसाद भंडारा घेऊन जायचे, जेवून जायचे. ओके पण ते कसे यायचे, कुठून यायचे, ते लाईन कशी लागायची, कोण त्यांना वाढायचं, तो कचरा कुठे जायचा, काहीच माहीत नाही. सगळं ऑटोमॅटिक व्हायचं. म्हणजे हे बाबांचा फोटो तुम्ही स्थापना जशी केली, त्यानंतर हनुमानाची मूर्ती, त्यानंतर नीमकरोली बाबाचा जे मूर्ती आली आता, ते सर्व आपोआप सर्व झालं. आणि असं तुमची मंदिराची स्थापना आता कंप्लीट झाली. आणि तेवढेच व्हॉलेंटियर झाले. काही लोक आली सपोर्टला. कोणी सांगितलं, एक आहेत सुशील भाई, ते म्हणाले की फ्रंटला आमचं जागा आधी माती अशी कोबा टाईप होता, तर ते म्हणाले मी टाईल्स लावून देतो. कोणी म्हणालं आम्ही वॉलपेपर लावून देतो. एक श्रीकांत सर आहेत, ते म्हणाले मी वॉल टाईल्स लावून देतो. तर असे करत करत प्रत्येकाने एक एक कार्य हाताशी घेतलं आणि ते करत घेतलं. आम्ही कोणाकडनं काही डोनेशन वगैरे घेतलेलं नाही. आताही आम्ही ते सांगतो की तुम्हाला जे काय करायचंय ते तुम्ही स्वइच्छेने करा. आम्ही काही मागत नाही तुमच्याकडे. तर ज्याला जे जमतं, कोणाला भंडारा जमतो ते भंडारा करतात, आम्ही करतो, सुंदरकांड पाठ करतो, परत अखंड पाठ असतो, रामायण अखंड पाठ, रामचरितमानस अखंड पाठ, उत्तरकांड पाठ असतं. असं बरेच कार्यक्रम तिथे, भजन असतात, असे बरेच बॅक टू बॅक प्रोग्राम्स होत राहतात तिथे. तर खूप मस्त छान स्टोरी अशी. आणि मला हे विचारायचं की जसं आता तुम्ही मंदिराची स्थापना केली आहे, आणि म्हणजे बाबांनी तुम्हाला जसं का निवडलं, असं तुम्ही चेक केलं काय कधी, काय रिझन असेल त्याचं? हा ना एक खूप चांगला प्रश्न आहे. कारण हा प्रश्न ना माझ्या मनात सारखा असा हुरहुर होत होतं की का असं. म्हणजे एवढी लोक आहेत, कितीतरी करोडोंमध्ये लोक आहेत, किती लाखो करोडोमध्ये लोक कॅन्चीधामला गेली असतील, भेटली असतील, सगळं आहे.
पण ते आम्हालाच कसं काय, तर तो प्रश्न मलाही सारखा खात होता. राईट राईट जसं मी तुला म्हणाले की माझं जे स्ट्रगल फेस चालू होतं त्यावेळेला मी बऱ्याच हिलिंग मोडॅलिटीज पण करत होती. ॲट द सेम टाइम त्यातलं एक होतं टॅरो रिडिंगचं. ओके तर त्यांचं नाव मनीषाजी आहे. तर ते टॅरो रिडिंग मी त्यांच्याकडनं करून घेतलं. त्यांनी पण मला वेळ दिली होती, एक 20 मिनटं 30 मिनटं, ओके तुमचे काय प्रश्न असतील तर विचारा. तर त्यांच्या बोलण्यात असं बरेच डिटेलिंगमध्ये आम्ही बोलल्यानंतर त्यांच्या बोलण्यातनं हे आलं की माझं एक स्ट्रॉंग कनेक्शन नैनितालला दिसतंय. ओके तर मी त्यांना हसून म्हटलं की असं नाही आहे, म्हणजे नैनिताल कारण काय होतं, मी नेहमी सगळ्यांना सांगायचे की घरच्यांना पण माहिती आहे, माझ्या फ्रेंड्सला पण माहिती आहे की रिटायरमेंट नंतर मी नैनितालला जाऊन सेटल होणार आहे. मी सांगायचे अशी लोकांना, ओके असंच सांगायचे वेगली. हां मला इथे राहायचंच नाही आहे मुंबईत, मी जे नैनितालला जाऊन सेटल होणार आहे. तर तरी पण त्यांनी मला क्रॉस क्वेश्चन केला, मग तू नैनितालच का म्हणते. तर मी म्हटलं माहीत नाही, कदाचित मी त्या युनिवर्समध्ये टाकलं आहे नैनिताल सारखं. नाही म्हणजे तुला सांगायचं असं तर तू काश्मीर सांगू शकली असतीस, करेक्ट करेक्ट कन्याकुमारी, बरोबर. कुठलंही पार्ट ऑफ इंडिया किंवा अब्रॉड. हां नैनितालच कसं बोलले? नैनितालच कसं. तर मी म्हटलं माहीत नाही हा ताई मला ते नैनितालच का माहीत नाही, पण एक आपोआप माझ्या तोंडात ना नैनितालकडेच जायची ओढ आहे असं. तर ती म्हणाली ज्या दिवशी तुला ते कनेक्शन मिळेल तुला ते कळेल की हेच होतं म्हणून. आणि तिथे जाऊन तू खूप रडशील आणि तुला असं वाटेल त्या जागेचे व्हायब्रेशन्स तू फील करशील. तर ती गोष्ट मला जेव्हा कॅन्शीधामवरनं रिटर्न आली आणि हे मंदिरचं स्थापना वगैरे झाली तेव्हा मला लक्षात आली की त्यांनी मला ते कनेक्शन सांगितलं होतं नैनितालचं. पण मी त्यांना ते असंच थोडंसं ह्याच्यामध्ये घालवलं की नाही असं नसेल. बरोबर आणि नैनिताल मग मी इथे मंदिर स्थापना झाल्यानंतर मग मी त्यांना फोन करून सांगितलं, म्हटलं तुम्ही सांगितल्यासारखं कनेक्शन माझं बाबाजींचं निघालं आहे बरोबर आणि इथे असं आहे मंदिर वगैरे झालं. तर त्या खूप खुश झाल्या. ते म्हणतात इथे लोक ना ज्यांचं चांगलं झालं होतं ते कधीच मला फोन करून सांगत नाही. हां समजलो. वाईट झालं तर लगेच सांगतात हां, की की असं नाही आपने झालं. ये बोला था मेरा तो ये हुआ असं. तर चांगलं आहे तुम्ही केलंय, तर म्हणजे त्यांना खूप आणि चांगलीच आवडलं. गोष्ट आहे obviously. चांगलीच हां. गोष्ट आहे. ते झालं. मग तरी पण मला ते काय सॅटिस्फाय नाही वाटलं की नैनितालचं आहे, पण नैनितालच काय असेल काय, अजून क्युरिओसिटी माझी वाढली. म्हणजे तुम्हाला एकदम डीप मध्ये जायचं होतं की हां काय रिझन आहे. एक्झॅक्टली काय आहे मला ते जाणून घ्यायचं होतं. माझं कसं रिसर्च बॅकग्राऊंड असल्यामुळे मला ना ते असं व्हॅलिडेशन लागतं करेक्ट की हां हे आहे ना बरोबर, म्हणजे हे ऑथेंटिक आहे असं. बरोबर बरोबर क्युरिओसिटी होती की म्हणजे नक्की अजून मला डीपमध्ये जायचं होतं, समजून घ्यायचं होतं काय आहे ते. तर आपल्याकडे एक भक्त येते स्वप्ना म्हणून, तिने मला ना आकाशिक रिडिंगबद्दल सांगितलं होतं. ओके तर त्यांनी जो रेफरन्स दिला होता त्यांनी काही रिस्पॉन्स दिलाच नाही, म्हणजे रिटर्न कॉल नाही केला किंवा उत्तरच दिलं नाही. मग नेक्स्ट डे सेम मला एक भक्त आमच्याकडे येतात चैताली म्हणून, तिने सांगितलं. तर तिने मला एक रेफरन्स दिला, पुण्याची एक आहे, त्यांचं नाव सोनम. तर तिचं रेफरन्स दिलं आणि तिने सांगितलं की तू हिच्याकडे तुम्ही करून घ्या रिडिंग असं. पण मग नक्की आकाशिक रिडिंग म्हणजे नक्की काय परत ते, मग मी ते रात्रभर बसून ते यूट्यूबवर व्हिडिओज वगैरे ऐकले आणि कुठेतरी म्हणजे माझा तो फेथ झाला त्याच्यावर. म्हणतात चला आपण करून बघायला हरकत नाही आहे, करूया. अपॉइंटमेंट घेतली आणि मग सुरुवातच माझी अशी झाली आणि तिथेच मी एवढी म्हणजे रडून माझी एनर्जी अशी ड्रेन झाली होती का काही सांगायलाच नको. मी तिला पहिला प्रश्न विचारला असं, मला सांग की माझं पास्ट लाईफबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. तर तिने जे डिस्क्रिप्शन केलं ते सेम या लाईफमध्ये पण माझ्या बरोबर झालं आहे. तर तिने सुरुवातच अशी केली होती की तू एका पुजारीची मुलगी आहे. ओके आणि ते पुजारी हनुमान मंदिर होतं त्यांचं आणि त्या मंदिरचे पुजारी होते. तर मी तिला म्हटलं अच्छा मग मी कोण, म्हणजे माझं कसं काय कनेक्शन. ती म्हणे तू त्यांची मुलगी आहेस आणि तू मंदिराच्या रोजच्या कारभारात तुझा जास्त हातभार होता, वडिलांना तू मदत करायची. आणि एके दिवशी तुझ्या वडिलांना हार्ट अटॅक आलं आणि ते जागेवर गेले. ओके आणि तुझ्या समोर ते गेले.
तर त्यांची अशी इच्छा होती की हे मंदिर मोठं झालं पाहिजे. खूप लोकांना हनुमंताचं म्हणजे भक्तीमध्ये त्यांना आणायचं होतं आणि मोठं मंदिर बांधायचं होतं त्यांना. तर ते त्यांचं स्वप्न आहे ना, ते अधुरं राहिलं आहे. ओके. आणि तू ते प्रयत्न केलास करायचा, पण त्या लाईफमध्ये तुझ्याकडनं ते झालं नाही हां हां हां. असं. तर मला ते आश्चर्य वाटलं एकदम, म्हणजे असं कसं बोलली. मग ती म्हणाली, मी त्यांना विचारलं की म्हणजे माझ्या वडिलांचं एज काय होतं तेव्हा. तर ते म्हणाले माझं ते अराउंड 56 होतं एज. आणि सागर सांगते, ह्या लाईफमध्ये पण माझे वडील खूप देवभक्ती करायचे, म्हणजे एवढे करायचे की पूर्ण आमचं घर लहान होतं, पण अर्धं घर आहे ना, भिंत, ते सगळे देवांच्या फोटोजनी भरलेले होते. अच्छा. ते रोज एक अगरबत्तीचा पुडा त्यांना लागायचा ओके. दिवाबत्ती करताना. एवढं म्हणजे त्यांचं देव आणि हे सगळं होतं. पण ते माझी आई तेवढी स्पिरिच्युअल नाही आहे, ओके. म्हणून त्यांचं दोघांचं फार पटलेलं नाही. पास्ट लाईफमध्ये पण तेच होतं. सेम गोष्ट झालेली. आणि त्यांची अपेक्षा माझ्याकडनं खूप होती आत्ताही. आणि ते पण ॲट द एज ऑफ 56 माझ्या समोरच पास झाले. ओके. म्हणजे तेव्हा मी प्रेग्नेंट होती आणि बघायला गेली होती पप्पांना. आणि ते जस्ट उठले जाग्यावरनं आणि जाग्यावरच बसले, म्हणजे खालीच कोसळले. ओके. डॉक्टर येईपर्यंत ते नव्हतेच, म्हणजे ऑन द स्पॉट सिव्हिअर हार्ट अटॅक होता. तर ते सगळं मी पाहिल्यानंतर मला असं झालं, मी माझ्या वडिलांसाठी काहीच करू नाही शकली. मला खूप करायचं होतं, पण नाही करता आलं मला. ते खंत अजून आहे, म्हणून मी आता जेवढं होईल तेवढं माझं आईचं जेवढं करता येईल तेवढं मी करते. ओके. मग मी त्यांना अजून डिटेलिंगमध्ये त्यांनी सांगितलं काही गोष्टी मला आता जाऊन फाइंड आउट करायचे आहेत. अच्छा. जोपर्यंत मी ते फाइंड आउट नाही करत तोवर मी आत्ता या प्लॅटफॉर्मवर बरोबर नाही आहे. बोलणार. बरोबर. एकदा मी ते सगळं डिटेल काढते आणि मग तुला पुन्हा नक्की नक्की. सांगते. नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण त्याच्या पण डिटेलमध्ये जाऊ की काय रिझन. ॲक्च्युली सकाळी पण माझा एक झाला आहे पॉडकास्ट शूट, आणि त्यात पण तिने पण तिच्या तोंडातनं हेच निघालं. बरोबर बरोबर. करेक्ट करेक्ट. कारण लोकांना ते एक असणार की काय रिझन आहे, कारण की इतके जण जातात. आणि मेन कसं आहे, जसं 21 नंतर जसं विराट कोहली वगैरे तिथे गेले कैचीधामला, त्यानंतर भरपूर जण जायला लागले आणि आता ती डेली लॅक्समध्ये लोक जातात. त्यातून तुम्हाला त्यांनी निवडलं आणि तुम्ही ते मंदिराची स्थापना करून, म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी पण मंदिरात जातो, त्या मंदिरात, तर ते व्हायब्रेशन्स तिथले वेगळेच आहेत. आणि मी तेव्हा मग आकाशिक रीडर जेव्हा होती सोनम, तिला विचारलं की हे मंदिर कुठे आहे मला ते सांग, मला ते जाणून घ्यायचं होतं. तर तिने उत्तराखंड सांगितलं. ओके. आता आधीचं होतं ते नैनितालचं कनेक्शन निघालं, मग हे उत्तराखंड लगभग सिमिलरच आहे. करेक्ट करेक्ट. तर आता ते मंदिर कुठे आहे, काय आहे, तिथे अजूनही घर आहे असं तिने मला सांगितलं. ओके. तर हे सगळं जाऊन मला आता शोधायचं आहे, बघू आता. पण एवढं तर शुअर आहे की कनेक्शन माझं तिथलं आहे आणि बाबाजींचंच कनेक्शन निघालं. त्यांच्या तोंडाहून आलं. तर हनुमानजीचं मंदिर जे सुरू झालं, बाबाजींचं मंदिर सुरू झालंय, हेच एक खूप मोठं आहे. राईट. आणि तू हे नोटीस केलंस का, मी जेव्हा जॉब करत होती तोवर ठीक होतं सगळं, पण जेव्हा स्वतःचं करायला चालू केलं तर मला खूप प्रॉब्लेम्स यायला लागले. करेक्ट. कारण प्रॉब्लेम अशासाठी होते कारण ते माझ्यासाठी नव्हतंच. मला करायचंय सेवा. राईट राईट. मला स्पिरिच्युअलिटीकडे यायचं होतं, म्हणून हे प्रॉब्लेम्स आले. म्हणून त्याच्यामध्ये तुमचा तो एक बेस नाही क्रिएट झाला, कारण तिथे बेस क्रिएट झाला असता तर इथे तुम्ही नसते आले. हां बरोबर. तर मी म्हणजे त्याला पॉझिटिव्ह नोटवरच घेतलंय की जे काय ते मी शिकली त्यात. हां. आणि खूप छानच, म्हणजे आपण बोलतो ना, तुमच्यामुळे इतक्या जणांना बाबाजींचे दर्शन ठाण्यामध्ये घ्यायला भेटतात. आणि नाही सगळ्यांना पॉसिबल नाही होत इतक्या लांब जायला, परत कोणाकोणाला खर्च पण नाही परवडत, भले ते जवळ तर नाहीच आहे. मग पण ठाण्यामध्ये राहून, आणि मी पण खूप लकी आहे की मी ठाण्यात राहतो आणि मी तिथे येतो बाबाजींकडे, आणि खूप साऱ्या गोष्टी मला पण माहिती आहे, माझे पण एक्सपिरियन्स भरपूर आहेत. तर आणि मला हे जाणून घ्यायचं, जसं आता मंदिर वगैरे तर आता प्रॉपर झालं आहे, काही असे एक्सपिरियन्स वगैरे तुमच्याबरोबर झालेत? माझ्या बाबतीत तर खूपच आहेत. आणि ॲट द सेम टाइम जे भक्त येतात त्यांचेही एक्सपिरियन्सेस खूप वेगळे आहेत. ओके. कोणाकोणाच्या स्वप्नात येतात बाबाजी, आणि असे तर किती वेळा असे आले, आणि अगदीच म्हणजे शॉकिंग होतं त्यांच्यासाठी की मंदिर ठाण्यात कसं काय. राईट राईट. त्यांना असं आलं की तू
तू क्यों आ रहा है, मैं ही तेरे पास आ रहा हूँ. तर ते जवळ त्यांना ते मंदिर दिसलं. पुन्हा बरेच जण त्यांचं काही काही प्रॉब्लेम्स येतात, मला सांगतात. मी सांगते की जो भी है आप बाबाजी से ही बात करो, उन पे छोड़ दो, सब ठीक हो जाएगा. करेक्ट. आणि खरं सांगते सागर, जी लोक रडत येतात ना आमच्याकडे, आणि मलाही ते वाईट वाटतं बघून थोडे खूप, कारण मी त्यातनं गेलेली आहे. बरोबर त्या बरोबर. सगळ्या स्ट्रेसमध्ये आणि सगळ्या हॅरेसमेंटमध्ये मी गेली आहे. हम्म. तर आता जेव्हा ते येतात रडून, तर रिअली मी स्वतः पण सांगते बाबाजींना की आप उनको हेल्प कर दो, उनका काम करवा दो, असं. आणि ते नंतर यायला लागतात आणि ते कंटिन्यू यायला लागतात मग, आणि मग ते आता हसतात. आणि एक एक पर्सनॅलिटी सांगते ना, जे असे साधे शांत असे यायचे, फक्त फोटोकडे बघत बसायचे, आज ते एवढे बोलतात, हसतात, सेवा करतात. आमच्याकडे भंडारा वगैरे असतो, म्हणजे एवढी चांगली लोक, अक्षरशः भांडी वगैरे पण घासतात तिथे येऊन. आम्हाला द्या. आता काही काय डॉक्टर आहे, कोणी सिनियर इंजिनियर आहे, झाडू मारतात, पाणी टाकतात, काय काय सगळं सगळं. ते म्हणतात आम्हाला हे जे सुख मिळतं ना हे करण्यामध्ये, आम्हाला करून द्या, आम्हाला आवडतं ते करायला. बरोबर. खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि मी तर वेट करतोय आता तुमच्या नेक्स्ट एपिसोडमध्ये, तुम्ही जेव्हा ते व्हेरिफिकेशन वगैरे तुम्ही कराल त्यानंतर काय असेल ते मला पण जाणून घ्यायचं. बाबाजीवर सोडलंय, मला तिथपर्यंत पोचवा आता. आणि मिळू देत जे काय असेल ते, माझंही समाधान होईल. नक्की नक्की. आणि कोणीतरी वेट करतंय माझं तिकडे, तेही मला कळेल काय आहे, राईट राईट. का वेट करतायत असं मोरलेस. आणि लोकांचं काय झालंय ना आजच्या लाईफ, म्हणजे आता लोक खूप धावत आहेत, प्रत्येक गोष्टीच्या मागे धावत आहेत, उगीच स्ट्रेस आणि धावून धावून, म्हणजे स्वतःच्या हेल्थकडे काळजी नाही, फॅमिलीकडे लक्ष नाही, सगळ्यांना पैसाच कमवायचा आहे, मग तो कसाही असो. तर मी तर हे सांगेन की तुम्हाला मानसिक सुख पण पाहिजे, थोडं शांत व्हा, समजून घ्या. काही गोष्टी तुमच्या कदाचित होत नसतील तर मे बी ते तुमच्यासाठी नसतीलच, ते उगीच स्ट्रेस करून त्याच्या मागे धावू नका. राईट. पर्याय शोधा. हे नाही तर आपण काय करू शकतो, असं कोणाशी तरी बोला. आजच्या डेटला सगळे ऑनलाईन ऑनलाईन कोणाला भेटायला वेळ नाही का, कोणाला बोलायला वेळ नाहीये. तर आम्ही अजून एक कार्यक्रम इथे असा सुरू केला आहे की सत्संग करतो. ओके. सत्संगमध्ये कसं आहे की फॉर एक्झाम्पल तुझ्या घरी तू तुझ्या फ्रेंड्सला, मित्रांना, रिलेटिव्स जे काय असतील त्यांना सगळ्यांना बोलवशील. बाबाजींचा फोटो आम्ही ठेवतो आणि 100 वेळा हनुमान चालीसा बोलतो जॉईंटली. म्हणजे समजा 20 जण असतील तर 5 वेळा बोलायचे, म्हणजे 100 झाले. तर ते जॉईंटली हनुमान चालीसा रिसाईट करतात. तर त्याच्यामुळे काय होतंय की ते एकत्र येतात, मोबाईल बाजूला ठेवून 1 तास का होईना पण ते एकत्र येतात, एकमेकांशी बोलतात, भेटतात. तर असे आमचे सत्संग कार्यक्रम पण सुरू झाले. मग आम्ही काय करतो, धाममधनं बाबाजींचा फोटो पाठवतो त्यांना, बेसिक पूजेचं साहित्य, आणि परत आपलं हे हनुमान चालिसाचे बुक्स, हे सगळं आम्ही त्यांना देतो. मग ते आपापल्या घरी ऑर्गनाईज करतात आणि नंतर ते फीडबॅक पण देतात. दीदी बहुत अच्छा लगा ये करके, लोग आए, बहुत अच्छा, अलग ही वाइब्रेशन है. आता रिसेंटली आम्ही आमच्या ह्याला पण टाकलं आहे सोशल मीडियाला. एक मुलगी आमच्याकडे रेग्युलर येते, तिचे वडील देवळात कधीच जायचे नाही. ते त्यांच्यासाठी देऊळ म्हणजे घरातलंच देवारा तेवढंच. आज ते मंदिरात येतात, हनुमान चालीसा गातात. आणि म्हणजे ते म्हणतात की त्यांना बाबांनी ओढून आणले इथपर्यंत. त्यांची फॅमिली स्वतः सांगते की हे मंदिरात येणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि मग मी त्यांना विचारलं जेव्हा, ते म्हणाले मुझे नहीं मालूम, लेकिन मैं आपको थैंक यू बोलता हूँ. उस दिन हनुमान चालीसा का सत्संग जो घर पे हुआ, उसके बाद मुझे ऐसे था कि बाबा मुझे बुला रहे. अच्छा, त्यांच्या घरी झालं काय? हाँ, त्यांच्या घरी झालं. आणि बाबा मुझे बुला रहे, बोल रहे मेरे सामने आके गाओ, भजन गाओ. आणि एक दिवशी आले ते मंदिरात आणि आपोआप आरतीनंतर सुरू झाले भजन गायला. तेवढं मलाच कळलं नाही कसं काय, मी काही प्रिपेअर आलेलो नव्हतो, पण मी झालं ते असं. खूप छान. तर ताई, मला खूप बरं वाटलं तुम्ही आले पॉडकास्टमध्ये आणि तुमचा जे मंदिराची स्थापना झाली त्याचा एक्सपिरियन्स शेअर केला. आणि मी मंदिराचा जो ॲड्रेस आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेल. तुम्हाला पण जर मंदिरात यायचं असेल तुम्ही त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ॲड्रेसवरती या. आणि जर तुम्हाला काही इन्क्वायरी हवी असेल तर मी माझा फोन नंबर ते मेन्शन केला आहे. तर थँक्यू सो मच ताई. मी पण तुला थँक्यू म्हणते, कारण बघ, सोशल मीडिया एक असा हँडल आहे ना जिथे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टी दोन्ही जातात. तू हे लोकांना एज्युकेट करायचं काम करतोयस ना, हे कायम ठेव आणि चांगलं ठेव. आणि मेन तर यूथसाठी कर. आजकालचं जे जनरेशन आहे ना, ते त्यांना माहीतच नाही आहे काय करायचं.
तर म्हणून आम्ही हे धामची स्थापना केली, जेणेकरून लोक इथे यावी, शांत बसावी आणि आपला आपला मार्ग चांगल्या पद्धतीने त्यांनी चूज करावा, हे आमचा हेतू आहे. आणि लागलीच ती मदत म्हणजे गायडन्स हवं असेल, काय हवं असेल, तर ते आम्ही सगळ्यांशी बोलतो. करेक्ट करेक्ट. त्यांनी यावं, भेटावं, बसावं, कुठे काय लॉस्ट फील असेल त्यांनी यावं, कोणाशी तरी बोल आणि एकमेकांशी बोला. एखाद्या मित्राने समजा तुला 10 दिवस कॉल नाही केलं, तर तू स्वतःहून विचार, सगळं ठीक आहे ना? मे बी तो कुठल्या फेसमध्ये असेल, कुठल्या स्ट्रेसमध्ये असेल, माहीत नाही. करेक्ट. तर बाबा ते शिकवतात की सर्व ह्युमॅनिटी, तुम्ही लोकांची मदत करा, लोकांवर प्रेम करा आणि शक्यतो जितक्या लोकांची मदत करता येईल ना तेवढ्या लोकांची मदत करा. आणि माझ्या पप्पांची पण हीच इच्छा होती. ते जे नाही करू शकले, लवकर गेले, तर आता तेच मी पुढे नेणार आहे, कंटिन्यू करणार आहे. आणि ह्याच्या पुढे जे काय ते बाबांचीच सेवा, लोकांनी यावं, आम्हाला सपोर्ट करावं आणि त्यांचंही लाईफ ट्रान्सफॉर्म. करेक्ट. आणि ते होतं. आता मी पण जेव्हापासून जातोय ना, माझ्या लाईफमध्ये खूप सारे चेंजेस आलेत. तर मी तो एक्सपिरियन्स कधीतरी शेअर करेल. आणि तुमच्यामध्ये पण जर कोणाला असा काही अनुभव आला असेल, एक्सपिरियन्स वगैरे, तुम्हाला जर यायचं असेल पॉडकास्टमध्ये येऊन शेअर करायचं असेल, तुम्ही नक्की येऊ शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये सर्व डिटेल्स दिले, ती चेक करा एकदा.